इतका सुंदर हा ब्लाऊज झाला ना बघा. फ्रंटने ना पूर्ण असा पॅक शिवलेला आहे आणि बॅकने ह्याला हुक केलेत. आणि बघा ह्याची डिझाईन पण खूप छान आहे. एकीकडे अशी वेगळी आणि एकीकडे वेगळी डिझाईन आहे. हे बघा बॅकने अशी हुक केलेत आणि इतका मस्त असा हा ब्लाऊज झालाय ना. प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाऊज आहे आणि स्लीव्ज पण बघू शकता. खूप छान असा हा ब्लाऊज झालाय. मला तर खूप आवडला आणि मी शिवलेला आहे त्यामुळे मला तर आवडणारच. त्याच्यानंतर दुसरा एक शिवायला घेतला. हा बघायला याचा ना पानगळा काढलाय आणि ह्याचा पण पानगळा किती मस्त असा आलाय बघा. मग हा ब्लाऊज ना पूर्ण करायला घेतला. द्यायचा होता अर्जंटमध्ये. त्याच्यानंतर श्रीशाला मी शाळेतून आणायला गेलते आणि येता येताच ना हे ब्लाऊज घेऊन आले कस्टमरचे. हे सुद्धा मला अर्जंट म्हणजे आजच्या आजच द्यायचं आहे 4-5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर हा जो मगाशी शिवलेला ब्लाऊज होता ना त्याला ना गळ्याला हात शिलाई वगैरे घालायला घेतली. आणि हा बघा याचा फायनल लुक किती छान असा हा सुद्धा ब्लाऊज झालाय. बघू शकता तुम्ही 3 पीसमध्ये हा प्रिन्सेस कट शिवलाय क्रॉस पट्टीवाला. आणि बॅकने बघा पानगळा किती छान असा आलाय. खूप छान हा सुद्धा ब्लाऊज झाला. इथे असे टसल्स लावले ती. आणि फ्रंट नेकना सुद्धा खूप छान आलाय बघा. याचा किती फिनिशिंग आलंय बघा. ह्याला आतमधून कॅनव्हास लावला असल्यामुळे ना खूप छान असा हा गळा दिसतोय आणि वरून पण बघा टिप अजिबात दिसत नाही. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज कट करून घेतला जो की मी मगाशी घेऊन आलेले होते आणि हा लगेच द्यायचा होता मला. मग तोच मी लगेच शिवायला सुद्धा घेतला. इथे कटिंग वगैरे करून ना अस्तर जोडून घेते मी आधी. आणि याच्या सुद्धा स्लीव्ज ना अशा पफ स्लीव्ज करायची होती. याला छोटीशी पफ द्यायची होती. खूप पण काही जास्त फुगा करायचा नव्हता त्याला. त्यामुळे बघा अशा पद्धतीने ना मी 3-4 फक्त प्लेटा टाकून ना अशा पद्धतीचा पफ तयार केलाय आणि खूप छान दिसते अशी सिंपल बाही सुद्धा. त्याच्यानंतर मग लगेच ना हुक सुद्धा लावायला घेतली. आणि याला गळ्याला काही डिझाईन नव्हती त्यामुळे लगेच झाला. कोटरी पण होता त्यामुळे काही फार वेळ लागला नाही या ब्लाऊजला. आणि हे बघा असा हा ब्लाऊज शिवून तयार झालाय. मागे गळ्याला ना फक्त लेस लावले बाकी काय केलं नाही. आणि नॉडला ना हे असे टसल्स लावले डबल हे करून. आणि हे बघा स्लीव किती छान दिसते बघा. सिंपलच ना ब्लाऊज खूप छान वाटतात घालायला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.